तिकडे जळगावमध्ये अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे नदी नाल्यांना अक्षरशः पूर आलाय। घरामध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत। संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालंय, तर जनावरांना वाचवण्याचा प्रयत्न शेतकरी करतायत। नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मागणी देखील आता येथील शेतकऱ्यांनी केलेली आहे। खूप नुकसान झालंय सर। मोसंबींचं पण खूप नुकसान झालं, कपाशीचं सगळ्या पिकांचं नुकसान झालंय। रात्री जो 12:30ला पाऊस खूप आला, नदींना पूर आला, गावाला पूर्ण गावात पाणी शिरलं होतं। 7 ते 8 फूट गावात पाणी होतं। आमच्या दोघं गावांचा संपर्क तुटलेला आहे कालपासून। आमची मागणी एकच आहे सर, की सरसकट पंचनामे करावे, त्वरित करावे आणि लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी। शेतीच्या बऱ्याच पिकांचं नुकसान झालेलं आहे, गुराढोरांचं नुकसान झालेलं आहे, तर लवकरात लवकर सरकारने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी। पूर्ण शेतीवर अवलंबून आहे, दुग्ध व्यवसाय आणि शेतीवरती अवलंबून आहे। फळबागा आहे, बऱ्याच जणांच्या फळबागा पण खराब झालेल्या आहे। शेततळे काही बऱ्याच जणांचे तुटले गेलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।